आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तसंच माझ्या दुःखाची अपमानाची वेदना सुद्धा कल्पनेच्या पलीकडची आहे आई. आई एका क्षुल्लक प्रेतात्म्यानं मला माकडा सारखं नाचवलं. काय मिळवलं मी एवढी साधना करून सांग नाही. ज्या गोदानं माझं माकड केलं, माझ्या मनावर बुद्धीवर तिनं ताबा मिळवून मला साडी नेसायला भाग पडलं आणि अख्ख्या गावासमोर नाचवलं तिनं. का आई का? आई माझी पत केली. माझ्या बद्दलचा आदर बसा बसा कापरासारखा जळून गेला. आई ती गोदा जर अशीच मुक्त राहिली तर माझ्या जीवाला धोका आहे आई. मी तुझा भक्त आहे आई, लेकरू आहे तुझं. माझ्या अपमानाचा बदला मी आज घेणार आहेच. आई माझा मान ठेव. तूच मला ही सिद्धी प्राप्त करून दिलीस. एक अतृप्त आत्मा माझ्यावर उलटतो हे तुला शोभणार नाहीये आई. आई त्या गोदाला बंधनामध्ये करकचून आवळून माझ्या समोर आणून ठेव. मी माझ्या रक्तानं तुला अभिषेक करतो. आई आत्ताच्या आत्ता त्या गोदाला इथं माझ्या समोर आण. आई माझ्या समोर आण. नाना सोड मला. नाना म्हणतात मला. माझ्या आबरूचे दिंडोडे काढलेस ना तू. माकड केलंस माझं. आता अशीच राहा या बंधनामध्ये. पुरती अडकलीस माझ्या मुठीत. आता तुझी सुटका नाही. आता तू कोणालाच त्रास देऊ शकणार नाहीस. नाना सोड. बाजूला व्हा. बाजूला बाजूला व्हा म्हणते ना. लाजा नाही वाटत तुम्हाला? या गावच्या वेशीवर बोंड टांगा आणि त्याच्यावर लिहा, या गावात सगळे नामर्द राहतात म्हणून. ओ बाई काय बोलताय तुम्ही? तोंड सांभाळून बोला. काय चुकीचं बोलले मी? खरं तेच बोलले ना. तुम्ही सगळे एक नंबरचे नामर्द आहात. बायकांवर हात उचलताय. साड्या नेसून ढोल वाजवत फिरा आणि सांगा गावभर आम्ही मर्द आहोत म्हणून. आणि हे सगळं कोणाच्या सांगण्यावरनं करताय तुम्ही? त्या कपटी बाबारावाच्या. अरे बाबाराव खोतांवर विश्वास ठेवता तुम्ही अजून? आणि कोण तिकळी? कसली तिकळी?
असली तुमची अंधश्रद्धा, ही असली बिनबुडाची अंधश्रद्धा तुम्ही, मला कळत नाही तुम्ही काय करताय. या मुलीमुळे काय झालंय नुकसान तुमचं मला सांगा. हिच्यामुळे गावात रोगराई पसरलीये, महामारी झालीये, काय झालंय. या गावचा खरा रोग असेल ना तर तो बाबाराव खोत आहे. ही आज नसती ना तर वेद वाचला नसता. ह्या मुलींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वेदला वाचवलंय. आणि तुम्ही हिला मारताय कोणाच्या सांगण्यावरनं? त्या नालायक बाबाराव खोताच्या. हो बाई, तुम्ही खोतांच्या बद्दल वाईटच बोलणार. तुम्हाला काय म्हणायचं आहे? खोत खोटं बोलतात. ठीक आहे, मग आत्ताच्या आत्ता खरं खोटं करूया. मी आता गावड्यांच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये जाते. मग बघूया बाबाराव खोत येत आहेत का तुम्हाला सोडवायला. अरे कुठे गेले बाबाराव खोत? आता तर तुमच्यामध्ये होते ना. बघा आहेत का, बघा. पळाला ना बाबाराव खोत. तुम्ही सगळ्यांनी कायदा हातात घेतलाय ना, आणि ते पण बाबाराव खोतांच्या सांगण्यावरनं. बघा आता तुम्ही करू का कंप्लेंट? हा बोला ना, करू कंप्लेंट? अरे बाबा चला, पोलिसांची भानगड नको, चला घरी. नको काळजी करू, मी आहे ना. रडू नको सरस्वती. तिकडीची आई होण्याचं दुःख काय असतं ना, हे मी भोगलंय. काळजी करायची नाही आता.